बघा, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही एक्झाम्पल्स विचारलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल्स मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट्स ऑन ए नंबर लाइन and their coordinate. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग ते कसं शोधायचं हे आपल्याला पाहण्यासाठी पुढे पहा, एक टेबल तुम्हाला काय केलेलं आहे, दर्शवलेलं आहे. त्या टेबलमध्ये पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट हे काय केलेले आहेत, दिलेले आहेत. आणि पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट मध्ये पहिलं एक्झाम्पल काय आहे की बाबा याच्यामध्ये जे काही कोऑर्डिनेट आणि पॉइंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी हे हे सेगमेंट जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. मग हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे ठरवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तर याची डिस्टन्सेस आपल्याला काय करावे लागतात, काढून घ्यावे लागतात. आणि कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण नंबर लाईन वरील पॉइंट मधील डिस्टन्स कसं काढायचं याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल फर्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये अभ्यासलेले आहेत. त्यानुसार जर पाहिलं तर सेगमेंट डी चं डिस्टन्स काढण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट डी अँड कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ई आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग दिलेल्या टेबलनुसार coordinate of the point D is -7 and coordinate of point E is 9. Here we know that the formula for finding the distance of 2 points is greater coordinate minus smaller coordinate. Now here we know that here 9 is the greater coordinate than -7. So distance between D and E is equal to greater coordinate minus smaller coordinate, means here 9 is a greater coordinate and -7 is smaller coordinate. आणि हे मिडल टर्मचं जे साइन आहे ते काय आहे, मायनस आहे. कशामुळे तर ते फॉर्म्युलामध्ये काय असतं, ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट. त्याप्रमाणे जर आपण शोधलं तर काय होतं, डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड ई इज इक्वल टू 9. आणि इथं काय आहे पहा, हे मायनस इंटू हे मायनस, मायनस मायनस काय होतं प्लस. सो डिस्टन्स फ्रॉम पॉइंट डी अँड ई इज 16. म्हणजेच आता डिस्टन्स मध्ये लिहिण्याच्या ऐवजी आपण काय करूया, सेगमेंट मध्ये लिहूया. देअरफॉर लेंथ ऑफ डीई इज 16. नाउ वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स between the point A and B, that is length of segment AB. Here now we have to find the length of segment AB. Here from the table coordinate of point A is -3 and coordinate of point B is 5. Here 5 is greater than -3. So we know that the formula for finding the distance between 2 points, that is greatest coordinate minus smallest coordinate. Here distance between point A and B is equal to 5 minus -3. Here greatest coordinate is 5 and smallest coordinate is -3. So here minus into हे minus म्हणलं तर काय म्हणता येईल, minus minus plus. So here distance between point A and B is 5 plus 3. So distance AB is equal to 8. That is here length of AB is 8. Now from equation 1 and 2, from equation 1 we know that the distance between DE is 16 and from equation 2 distance between AB is 8. Here these both distances are not equal, so length of segment DE is not equal to length of segment AB. We know that the length of distances are same or equal, then these segments are said to be congruent segment. But here
distances are not equal, so given segment D and segment AB are not congruent. तर अशा प्रकारे आपल्याला पुढील एक्झाम्पल सुद्धा काय करायचे आहेत, सोडवायची आहेत. आता पहा, तिसऱ्या उदाहरणामध्ये याच प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, सेगमेंट बी आणि सेगमेंट एडी हे कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. आता सेगमेंट बी आणि सेगमेंट एडी हे कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट बी अँड कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ई माहिती असणं गरजेचं आहे. फ्रॉम द टेबल वी नो दॅट coordinate of the point B is 5 and coordinate of E is 9. So here 9 is greater than 5. म्हणजे इथं काय ग्रेटेस्ट कोऑर्डिनेट 9 आहे आणि स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट 5 आहे. सो 9 is greater than 5. No, we know that the formula for finding the distance between any two coordinates on the number line is that greatest coordinate minus smallest coordinate means 9 minus 5. So distance between the point B and E is 4. Now here that is length of the BE is 4. Length of BE is 4. आणि आता जसं लेंथ ऑफ BE आपण काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे, त्याच पद्धतीनं लेंथ ऑफ AD सुद्धा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणून आपण लेंथ ऑफ AD फाइंड आउट करत असताना जसं आपण BE मध्ये कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट B आणि कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट E माहिती केलेलं आहे, त्या पद्धतीनं टेबलवरून कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट A is -3 and coordinate of the point D is -7. Here -3 is greater than -7. -3 is greater than -7. So here by the formula for finding the distance between two points on the number line, distance AD is equal to -3 minus -7. हे मिडल टर्मचं मायनस जसं मगाशी आपण पाहिलेलं होतं त्या उदाहरणाप्रमाणेच मिडल टर्मचं हे मायनस जे आहे ते काय आहे, फॉर्म्युल्यामधलं, आणि हे काय आहेत, कोऑर्डिनेट दिलेले जे आहेत त्याचे मायनस साइन आहेत. मग इथं मिडल टर्मला काय आहे पहा, मायनस साइन आहे. मग मिडल टर्मचं जे मायनस साइन आहे ते काय होणार आहे, इथं मायनस मायनस प्लस होतं. मग मायनस मायनस प्लस होतं म्हणजेच काय होतं, -3 + 4 -3 + 7. So here we have taking a subtraction. 7 - 3 is 4. So distance between point A and D is 4. Now from equation 1 and 2, ह्याला इक्वेशन 2 दिलेला आहे, आपण पाठीमागच्याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेंथ ऑफ BE is equal to length of AD. That is the segment BE and segment AD are congruent. म्हणजेच ह्याला आपण कसं लिहायचं आहे, हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये झालं. आपल्याला वर्डिंग फॉर्म मध्ये लिहिताना सेगमेंट BE is congruent to segment AD असं लिहिण्याच्या ऐवजी सेगमेंट BE and segment AD are congruent. तर या पद्धतीनं सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाहीत हे आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. अशा प्रकारे आणखीन 2 नंबरचं जे उदाहरण आहे ते तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे फॉर प्रॅक्टिस पर्पज. नाउ थर्ड क्वेश्चन. आता तिसऱ्या क्वेश्चन मध्ये पहा काय विचारलेलं आहे. तिसरा क्वेश्चन काय सांगितलेला आहे पहा, पॉइंट M is the midpoint of segment AB and length of AB is 8. Then find the length of AM. आता मिडपॉइंट म्हटलं की एक सेगमेंट आपण ड्रॉ केला. समजा एक सेगमेंट काय केला आपण, ड्रॉ केला. सपोज दॅट सेगमेंट इज AB and M is the midpoint. मिडपॉइंट म्हटलं की AM आणि MB हे दोन्ही डिस्टन्सेस कसे होतात, समान होतात. म्हणजेच काय होतं, समान होतात याचा अर्थ काय होतं, तर AM आणि MB ह्या दोघांचं डिस्टन्स हे पूर्ण सेगमेंटच्या काय होतं, हाफ होतं. म्हणून काय केलं आपण, आपल्याला AM काढायचं आहे. मग लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 1/2 लेंथ ऑफ
ए बी. म्हणून लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू 1/2. लेंथ ऑफ ए बी गिवन आहे 8 आहे, ते 8 काय करायचं इथं पुट करायचं आणि पुट केल्यानंतर इथं काय होतं कॅल्क्युलेट करायचं. आता कॅल्क्युलेट केल्यावर काय होईल, हे 2 1 जा 2 here 2 1 जा 2 and 2 4 जा 8. So length of AM is equal to 4. Therefore the value of AM is 4. तर हे अशा पद्धतीने काय करायचं आहे, एक्झाम्पल सोडवायचं आहे. अशाच पद्धतीनं 4 नंबरचं एक एक्झाम्पल आहे पहा. 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, तर सेम अशाच पद्धतीने करायचं आहे. त्याच्यामध्ये P is the midpoint of segment CD and CP is equal to 2.5 centimeter. Find CD. आता पहा P is the midpoint म्हणजे आपण एक सेगमेंट असा ड्रॉ केला. CD हा एक सेगमेंट आहे, त्याचा मिडपॉइंट P घेतला, तर CP चं डिस्टन्स 2.5 आहे. मग PD चं डिस्टन्स सुद्धा काय असलं पाहिजे, 2.5 असलं पाहिजे. म्हणून आपल्याला CD चं डिस्टन्स कसं घेता येईल, लेंथ ऑफ CP इज 2.5 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 2 इंटू लेंथ ऑफ CP. किंवा असं घ्यायचं CD इज इक्वल टू CP प्लस PD. असंही घेतलं तरी चालू शकतं, कारण दोन्ही डिस्टन्सेस सेमच आहेत. मग हे ॲडिशनमध्ये घ्या किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि इथं रिझन काय करायचं आहे, लिहायचं आहे काय, P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. आणि काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याचा आन्सर काढायचं. म्हणजे इथं काय होईल, लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 2 इंटू इथं CP चं डिस्टन्स आहे 2.5 आणि याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येतं, 5. देअरफॉर लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5. तर हे अशा पद्धतीने काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता पहा चौथ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ AB is equal to 5 centimeter, BP is equal to 2 centimeter and AP is equal to 3.4 centimeter. Compare the segment. Given segment right लिहायचे आहेत. त्याच्यानंतर आपण क्रम लावत असताना काय करायचं, कंपॅरिझन करायचं. म्हणजे कोणता सेगमेंट मोठा आहे छोटा आहे. मग काय करायचं, एकतर असेंडिंग ऑर्डर करा किंवा डिसेंडिंग ऑर्डर करा. इथं पहा असेंडिंग ऑर्डर केलेली आहे. 5 सर्वात मोठा, त्याच्यापेक्षा छोटा आहे 3.4, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे 2. म्हणजेच AB इज ग्रेटर दॅन AP इज ग्रेटर दॅन BP असं घेतलंय. आपण याच्या उलट काय करू शकतो, असं सुद्धा घेऊ शकतो पहा. तर ते कसं घेता येईल पहा, 2 लेस दॅन 3.4 लेस दॅन 5 असं सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच BP लेस दॅन AP लेस दॅन AB असं सुद्धा आपण काय करू शकतोय, या ठिकाणी घेऊ शकतो. आणि हे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतोय, कंपॅरिझन दाखवू शकतोय. त्यानंतर पुढचा पहा प्रश्न, सर्वात सोपा प्रश्न. काय सांगितलेला आहे, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द रेफरन्स ऑफ फिगर. खाली दिलेल्या फिगर वरून काय करायचं आहे, आन्सर ऑफ द क्वेश्चन्स काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. आता पहा प्रश्नामध्ये पहिलाच प्रश्न काय विचारला आहे, राईट द नेम ऑफ ऑपोजिट रेज टू RP. RP हा रे असा आहे म्हणल्यावर त्याच्या ऑपोजिट रे तुम्ही काय करू शकता, दोन प्रकारे घेऊ शकता. R पासून S पर्यंत पण घेऊ शकता आणि R पासून T पर्यंत पण घेऊ शकता. R पासून S पर्यंत पण होऊ शकतो ना. म्हणून रे RS अँड रे RT इज द ऑपोजिट रेज. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तिथं म्हणू शकतो. सिमिलरली फिगरवरून काय करायचं आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. रे PQ आणि रे RP यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट लिहायचा आहे. रे PQ अँड रे
आर पी यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे काय, तर इंटरसेक्शन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पोर्शन. हिअर कॉमन पोर्शन इज PQ. कॉमन पोर्शन इज PQ इन द बोथ रे. आता PQ एवढा आहे, रे PQ आणि रे RP इथून पूर्ण येणार आहे, कारण P आणि Q ला तो इन्क्लूड करतो. म्हणून त्या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ रे RQ अँड रे PQ इज रे PQ और सेगमेंट PQ असं सुद्धा असू शकतं. रे PQ किंवा सेगमेंट PQ सुद्धा कॉमन. इंटरसेक्शन सेट म्हणजे काय तर कॉमन. मग रे पण चालू शकतो, कारण रे RP पूर्ण आहे आणि रे PQ देखील काय आहे, सेगमेंट PQ सुद्धा काय आहे, त्याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणून रे PQ इज ए इंटरसेक्शन सेट ऑफ द रे PQ अँड रे RP. नाउ थर्ड वन, write the union set of ray PQ and ray QR. union set ray PQ आणि ray QR. रे PQ आणि रे QR चा युनियन सेट, रे PQ पूर्ण आणि रे QR यांचा युनियन सेट काय करायचा आहे, लिहायचा आहे. मग तो काय येतो तर युनियन ऑफ द सेट म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व एकत्र घेता आलं पाहिजे. मग सर्वच्या सर्व एकत्र म्हणजे कसं घेता येईल तर पूर्ण लाईन येऊ शकते. या ठिकाणी QT एकत्र म्हणलं की पूर्ण येऊ शकतं, रे लाईन QT येऊ शकतं. त्याचबरोबर युनियन मध्ये लाईन QR येऊ शकतं, लाईन PQ येऊ शकतं, लाईन PQ येऊ शकतं, लाईन QR येऊ शकतं, पूर्ण येऊ शकतं. याच्यामुळं त्याचा युनियन सेट काय आहे, PQ और लाईन QR. सिमिलरली state the rays which segment QR is the subset. QR सबसेट असलेले सर्व सेगमेंट लिहा म्हणते. आता पहा QR सबसेट असलेले, आता QR म्हणजे काय विचारले, सेगमेंट QR म्हटले. मग सेगमेंट QR हा कोणाचा सबसेट असू शकतो तर सगळ्या रेचा असणार आहे. मग रे कोणते कोणते, रे QR असू शकतं, रे PR असू शकतं, लाईन PR असू शकतं. अशा प्रकारे कोणतीही तुम्ही उत्तरं ॲटलिस्ट तिथं तुम्हाला प्रश्नामध्ये काय केलेलं असतं, विचारलेलं असतं. ॲटलिस्ट एक दोन कुठली तरी एक दोन उत्तरं काय करायची आहेत, लिहायची. तिथं पहा रे RQ लिहिलंय, SQ लिहिलंय, TQ लिहिलंय, QR आहे, QS आहे, QT आहे. कोणतंही या सर्व पैकी कुठलं तरी काय करायचं आहे, एक काय करायचं आहे ॲन्सर लिहा किंवा 1 2 3 ॲन्सर लिहा. जितके जास्त असतील तितकं चांगलं, बेटरच आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं ॲन्सर मिळणं गरजेचं आहे. तर पहा याच्यामध्ये पाचवा जो प्रश्न आहे तो पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट्स आर. म्हणजे एंड पॉइंट आर असणारे ऑपोजिट रे. मग काय करायचं, तिथं बघायचं आकृतीमध्ये, इथं आर हा कॉमन पॉइंट आहे. मग आरच्या लेफ्ट साईडला कोणता आहे आणि राईट साईडला कोणता पॉइंट आहे तो फिगरमध्ये बघायचा. मग कोणता आहे, रे RP आणि रे RS. म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडला जे पॉइंट आहेत त्या पॉइंटवरून तुम्ही काय करायचंय, अपोजिट रे कॉमन आर हा पॉइंट असला पाहिजे अशा पद्धतीने काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. म्हणजेच अपोजिट रे काय असतील, आर पॉइंट पासून RS आणि RP. आता पुढचा प्रश्न बघा, सेम तसंच मगासारखंच आहे. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट S. मग S हा कॉमन एंड पॉइंट असलेले कोणतेही दोन काय करायचे आहेत, रे तुम्हाला लिहायचे आहेत. मग फिगरमध्ये S पासून स्टार्ट होणारे रे तुम्ही पाहू शकताय. फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर S पासून स्टार्ट होणारे कोणते आहेत,
एस टी आहे, एस आर आहे, एस पी आहे, असे कोणतेही घेऊ शकतात. फक्त कॉमन पॉईंट काय असला पाहिजे त्या ठिकाणी एस असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी अँड रे एस टी याच्यावरून आपल्याला एस पी आणि एस टी याच्यामध्ये फक्त एकच कॉमन पॉईंट आहे. आता कुठंचा बघा, आता या ठिकाणी स्टार्ट कशा पद्धतीने होईल, याच्यामध्ये समजा इथून स्टार्ट झाला, एस पॉईंट असा आहे, इकडं टी पॉईंट आहे आणि इकडं पी पॉईंट आहे. मग ह्या दोघांचं रे एस पी आणि री याच्यामध्ये कॉमन जो आहे तो कोणता, एस पॉईंट आहे. सो हिअर कॉमन पॉईंट इज काय असणार आहे, एस पॉईंट हा काय असणार आहे त्या ठिकाणी